नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण काव्य आणि पार्थ यांना वेगळं करण्यासाठी जे काही डाव रचलेले आहेत ते सगळे डाव इकडे रम्याचे फेल होणार आहेत. नक्की हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? कारण तीन पायाच्या शर्यतीत सुद्धा दोन भावाभावांमध्ये बहिणी बहिणींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण काव्य आणि नंदिनीने दाखवून दिलेलं असतं की त्या दोघीही कधीच एकमेकांमध्ये स्पर्धा करणार नाहीत. त्याचबरोबर इकडे काजू कतलीचा जो खेळ असतो त्यामध्ये मात्र खूप मजा आलेली आहे. काव्या आणि नंदिनी या दोघींनीही आपापल्या नवऱ्यांना कशा पद्धतीने काजू कतली खाऊ घातलेली आहे, त्यांचं तोंड बंद असताना हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे पार्थला काव्याच्या हातातला हार्ट का घ्यायचा असतो, पण पार्थ इकडे नाटक करू लागतो की नाही नाही मला ना खूप प्रेशर आले, मला जायचंय. सगळेजण त्याला पकडत असतात आणि इकडे पार्थ म्हणत असतो की नाही मला जावंच लागणार आहे. आणि मग सगळेजण त्याला म्हणू लागतात की म्हणजे इथे तू हरणार आहेस म्हणून तुला टॉयलेटला जायचं प्रेशर आलेलं आहे, असं म्हणत आता या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. पुन्हा पार्थला आणून जागेवरती बसवलं जातं आणि पार्थ मात्र बसलेला असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या दोघांचा संसार हा पाहण्यासारखा असतो. त्याचबरोबर इकडे विक्रम त्याचबरोबर मानिनी सगळेजण बोलत असतात, सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय. मग काव्य आणि पार्थ दोघंही आता बसलेले आहेत आणि नंदिनी आणि जीवा म्हणत असतात की नंदिनी काव्याला सांगत असते की काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की हे बघ आपल्याला हरायचं नाही या. तेव्हा काव्या म्हणते की नाही नाही अजिबातच नाही हरणार आहे मी खरंच सांगते नाहीच हरणार आहे मी, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता पार्थ रम्या या दोघांचंही आता तिथे खेळ चाललेला आहे. रम्या त्यांना चेअर करत आहे, काव्याने हातामध्ये तो हर्ट पकडलेला आहे आणि पार्थला तो हर्ट घ्यायचा असतो. तेव्हा दोघंही एकमेकांच्या अंगावर फिसकारत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की पार्थ हा काव्याला म्हणत असतो की काय असं का करताय, आणि मग फिसकरलेली मांजर मणिमॅव हे सगळं सुरू झालेलं असतं आणि दोघीही बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता काव्या काही केल्या तिचा हात सोडत नसते, म्हणजेच तिच्या हातात असलेला हात सोडायला तयार नसते. आणि अचानक पार्थ तिच्या हातावर असा फटका देतो आणि मग तो जो हर्ट आहे तो खाली पडतो. आता जेव्हा तो हर्ट खाली पडलेला असतो तेव्हा मात्र पार्थ उचलून घेत असतो, पण त्या क्षणी काव्या तिथे पोहोचते आणि काव्या त्याच्यावरती पाय ठेवते. आता पार्थ तो हर्ट काढू शकत नसतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काय चालू आहे ते मात्र पाहण्यासारखं असतं. सगळेजण पाहत असतात, दोघांची मजा मस्ती सुरू आहे आणि या सगळ्या मजेशीर वातावरणामध्ये आता दोघंही एकमेकांशी गोड बोलत आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही जमणार मला. काव्या म्हणते की देशमुख एकदा बघा ना, म्हणजे ट्राय करा एकदा, जमेल हो, असं काय म्हणताय, असं म्हणत काव्या बोलत असते. आणि काव्या म्हणत असते की बघा ना हो देशमुख, आता काव्याने सांगितलेलं आहे की तिच्या लाडक्या देशमुखांना की हे करा आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर तयार झाला तर होईल काहीतरी. आणि मग मात्र पार्थ तिच्याशी गोड बोलत असतो. तरीही काव्या मात्र या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र पाहण्यासारखं असतं. काव्या काही तिच्या हातातला हार्ट सोडायलाच तयार नसते. सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं असतं. पार्थला सगळेजण म्हणत असतात की गिव्हअप करायचं नाही या पार्थ, बघा अरे देशमुखांची इज्जत तुझ्या हातात आहे, जीवाने मगाशी जिंकून दाखवले, आता तुला सुद्धा जिंकायचं आहे. काव्याने मूठ समोर धरलेली असते आणि आता पार्थला काव्याच म्हणालेली असते की प्रेमाने बघा, प्रेमाने होऊ शकतं, असं ती सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे काव्या आणि पार्थ दोघंही आता एकमेकांकडे पाहत आहेत आणि पार्थ हा काव्याच्या जवळ चाललेला आहे. सगळ्यांना धक्का बसलाय की हे सगळं काय होतंय, असं काय घडतंय, असं म्हणत सगळेजण पाहत आहेत. आणि त्या क्षणी एक गोष्ट मात्र पाहायला मिळते आणि ती म्हणजेच काव्या आणि पार्थ हे दोघंजण एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. सगळ्यांनी अक्षरशः डोळ्यावरती हात ठेवलेले असतात
आणि इथे पार्थ काव्याच्या जवळ न जाता त्या क्षणी तिच्या हातातला हात काढून घेतो, कारण काव्याला असं वाटत असतं की पार्थ जवळ आलेला आहे. आणि असं म्हणत काव्याने तिच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो आणि त्या क्षणी तो हात हातातून पडतो आणि पार्थ जिंकलेला असतो. म्हणजेच पार्थने इथे शक्तीपेक्षा युक्ती वापरलेली आहे आणि तो इथे जिंकलेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. फायनली ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चाललेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे काव्य आणि पार्थ यांच्या जोडीमध्ये सुद्धा आता पार्थ जिंकलेला असतो, म्हणजेच देशमुख बॉईज हे जिंकलेले असतात. त्याचबरोबर इथे पाहतो की काव्य आणि पार्थ या दोघांचं जे काही चाललेलं आहे ते पाहून रम्या मात्र अगदीच जळालेली असते. रम्याला कळायचंच बंद होतं की हे सगळं काय होतंय आणि माझ्याच बाबतीत का होतंय, असा प्रश्न मात्र रम्याच्या पुढे असतो. त्याचबरोबर इकडे हे सगळे देशमुख जे आहेत ते हसत असतात, उड्या मारत असतात, नाचत असतात. आणि त्याचबरोबर इकडे काव्याने सुद्धा आता इथे सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं असतं. आणि मग पार्थ काव्याच्या जवळ जातो आणि तिच्या हातांवरती किस करतो आणि मग तो सुद्धा या सगळ्या टीममध्ये येऊन सामील होतो. त्यानंतर काव्याबरोबर तोही तिथं आलेला आहे आणि मग सगळेजण नाचत असतात. आणि मग मात्र इकडे माझ्या सुना पण काही कमी नाही आहेत असं मानिनी जेव्हा म्हणते, तेव्हा जीवा म्हणतो की ठीक आहे, तू म्हातारी हो, मग दाखवतो तुला. आणि मग मात्र मानिनी म्हणत असते की काय चाललंय ह्या पोरांचं, मला कळतच नाहीये. म्हणजे हे आजकाल असे बोलायला लागलेत, म्हणून मानिनी जीवाच्या मागं मारायला फिरत असते. मग जीवा तिथून पळून जातो. हे सगळं खूप छान असं चालू झालेलं असतं. इकडे जीवा, नंदिनी सगळेजण आता बसलेले आहेत. आता पुढचा डाव. रम्या म्हणते की हे घ्या काजूकतली. जीवा आणि पार्थ दोघेही बसलेले आहेत. ते म्हणतात बरं झालं, भूक लागली होती, काजूकतली दिलीस ते बरं केलंस, असं म्हणत त्यांनी आता ती काजूकतली खायला घेतलेली असते. तेव्हा रम्या म्हणते की नाही, अशी नाही खायची, तुम्हाला सांगितलंय ना मी. मग काजूकतली आता काव्य आणि नंदिनीच्या हातात दिली जाते आणि रम्याचा पुढचा खेळ सुरू होतो. कसं आहे माहितीये का, मगाशी त्यांच्या दोघांच्या हातामध्ये हर्ट होतं, त्या दोघींच्या हातामध्ये हर्ट होतं आणि ते हर्ट जे आहे ते तुम्हाला दोघांना इकडं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता चालू आहे. आणि मग मात्र ती म्हणत असते की मगाशी तुम्हाला जो काही त्रास झालेला आहे आता तुम्ही तोंड बंद करायचं. त्यांनी दोघींनी हात बंद करून घेतलेले होते, मूठ बंद केलेली होती आणि आता तुम्हाला दोघांना तोंड बंद करायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की काय होऊ शकतं. असं म्हणत आता त्या दोघांचंही तोंड बंद केलेलं असतं आणि ह्या दोघीजणी काजूकतली भरवत असतात. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की जीवा ऐका ना, तुम्ही एवढे नंदिनीचे जीवा आहात ना, चला बरं तोंड उघडा पटकन, तुम्ही ही काजूकतली संपवायची आहे. तेव्हा मात्र जीवा म्हणत असते की नाही. आता हे दोघं जण पण खुश झालेले असतात आणि अचानक तिथून खुर्चीवरून गायब होतात. सगळेजण पाहू लागतात की हे दोघं कुठे गेले, तर हे दोघं जण डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेले असतात. जीवा नंदिनीकडे आता जीवाकडे नंदिनी जाते, त्याला माघारी बोलवते आणि मग मात्र इकडे नंदिनी पुन्हा मागे लागते. का जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. इकडे काव्य आणि पारच्या बाबतीत पण तेच असतं. नंदिनी म्हणत असते की असं काय करताय जीवा, असं नका करू, तुम्हाला माहिती आहे ना तसे एवढं तुम्हाला तुमची बायको प्रेमाने भरवते, चकाचक बाई तुम्हाला एवढं प्रेमाने खाऊ घालते, तरी पण इकडे मिथुन काका म्हणत असतात की काही झालं तरीही अजिबात माघार घ्यायची नाही देशमुख बॉईज, लक्षात येते ना तुमच्या. इकडे काव्य सुद्धा पार्थला म्हणत असते की हो असं काय करताय तुम्ही, मला कशी हाक मारताय सांगा बरं, दाखवा बरं एकदा. तर पार्थ सुद्धा अजिबात तोंड उघडायला तयार नसतो, कारण त्यांना दोघांनाही माहिती आहे की या दोघी जणी तोंड उघडायला लावणार आणि तोंडामध्ये काजूकतली घालणार, म्हणून हे दोघंही नकार देत असतात. आणि काव्या मग अगदी आरेरावी करायला लागते. पार्थला म्हणते की प्रेमाने समजून झालंय ना, तुम्ही ऐकत नाही आहेत ना, आता बघा काय करते, असं म्हणत ती त्याला जबरदस्ती काजूकतली खाऊ घालत असते. परंतु इकडे पार्थ मात्र ऐकत नसतो. पार्थ म्हणत असतो की नाही, अजिबात नाहीये, जमणारच नाहीये, मी तयारच नाहीये, असं त्याचं चालू असतं. आणि मग दोघेही खूप वैतागलेले असतात. हे दोघं ऐकायलाच तयार नसतात, तोंड उघडायलाच तयार नसतात. काव्या म्हणत असते असं काय करताय तुम्ही, मनीमावचा बोका आहात ना, असं म्हणत ती काही बोलत असते. आणि मग फिसकरलेली मांजर, हा जो बोका, हे सगळं त्यांचं दोघांचंही सुरू झालेलं असतं. परंतु
हे दोघं पण एवढे हट्टाला भेटलेले असतात की अजिबात तोंड उघडत नसतात, कारण हा गेम त्यांना जिंकायचा असतो. आणि मग मात्र गोष्टी पाहण्यासारख्या होतात. आणि त्याच वेळी इकडे मानिनी शेवटी काजूकतली हातात घेते आणि विक्रमच्या तोंडाजवळ घेते आणि म्हणते, हे घ्या. विक्रम म्हणत असतो की चालेल, आणि विक्रमने ती काजूकतली खाल्लेली असते. तेव्हा मानिनी म्हणत असते की नाही, तुम्हाला नाही मिळणार, तुम्हाला शुगर आहे माहिती आहे ना. पण विक्रम मात्र ऐकायला तयार नसतो. ह्या दोघी जणी एवढ्या थकलेल्या असतात. इकडे वसू त्याचबरोबर मंजू यांना सगळ्यांना खूप मजा येत असते. आता ह्या दोघी जणी शेवटी वैतागून खाली बसतात. अजिबातच त्या म्हणतात की नाही, शक्यच नाहीये यांना खाऊ घालणं, हे काय तोंड उघडायला तयारच नाहीयेत. म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीने साम दाम दंड सगळं वापरून झालेलं असतं, पण यांनी दोघांनी काही तोंड उघडलेली नसतात. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो की अजिबात नाही. तेव्हा काव्या म्हणत असते की मला सांगा देशमुख, जेव्हा हे सगळं चालू होतं आणि तेव्हा तुम्ही माझ्या मागे मागे यायचं आठवतंय ना, की हे फ्रूट कस्टर्ड खा म्हणून. आणि आता काय झालं, आता काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आताच तुम्हाला हे सगळं नको आहे ना, हे सगळं काय आहे असं म्हणत ती बोलत असते. त्यावेळेस तुम्ही माझ्या मागे मागे फिरत होता आणि आता हे तुम्ही मुद्दाम करताय, हे मला माहिती आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र आता पुन्हा काव्य आणि नंदिनी दोघी उठतात आणि म्हणतात की चला, या दोघांना आपण बेडरूममध्ये नाही घ्यायचं, आपण दोघींनीच एकत्र झोपायचं आहे. नंदिनी म्हणते मला काय वाटतं माहिती का, आपण दोघी बहिणी बहिणीच जाऊया हनीमूनला. आणि ते दोघं जण ओरडतात आणि त्या क्षणी तोंड उघडलं जातं आणि या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं सुरू झालेलं आहे आणि हे दोघं जण हरलेले असतात. म्हणजेच काय तर काव्या आणि नंदिनी दोघीही जिंकलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता या दोघांमध्ये पुढची स्पर्धा सुरू होते. हे दोघं जण म्हणतात की बाद झालं आता, पण आता ही स्पर्धा असते ती म्हणजे जोडी जोडीची. आता 3 पायाची शर्यत, म्हणजे इकडे काव्या आणि पारचा एक पाय हे केला जातो आणि नंदिनी आणि जीवा यांचा एक पाय बांधला जातो, एक एक पाय बांधला जातो. आणि स्पर्धा अशी असते की ती जी लाईन आहे तिथंपर्यंत कोण पोहोचेल तिथं पोहोचायचं आणि तिथे पोहोचल्यानंतर तो गजरा आहे तो केसात माळायचा. अशी ही स्पर्धा ठरलेली असते आणि सांगितलं जातं. मग हे दोघंही आता जायला निघतात. मग ही स्पर्धा जिंकायची कशी हा मोठा प्रश्न असतो. आणि मग दोघंही म्हणतात की ठीक आहे, पाय तर बांधलेले आहेत, जायचं तर आहे, आता कसं जायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र आता ही स्पर्धा सुरू होते, तिथं जायचं, केसात गजरा माळायचा आणि मग ती जोडी जिंकणार. अशा पद्धतीने हा जो खेळ आहे तो सुरू झालेला असतो. आणि मग मात्र या खेळाची सुरुवात खूप छान पद्धतीने झालेली असते. काव्या आणि रम्या काव्या म्हणते की हे काय, मला तर काय हे पटत नाही आहे. तेव्हा नंदिनीसुद्धा तेच बोलत असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांना दोघांनाही पटत नसतात आणि त्यांच्या दोघांचंही म्हणणं असतं की नाही, हे असं नाही झालं पाहिजे, असं म्हणत दोघंही बोलत असतात. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की एवढं सगळं होऊनही आता शेवटी खेळ खेळायचा आहे म्हणून तयार होतात ह्या जोड्या खेळ खेळण्यासाठी. आता जाऊन तिथे करायचं काय आहे तर तिथेपर्यंत पोहोचायचं आणि त्यानंतर तो गजरा केसात माळायचा. पण रम्या म्हणत असते की पार्थ, नाही, मी तुला नाही जिंकू देणार. कसं आहे माहिती आहे का, तिथे जाऊन तू काव्याच्या केसात गजरा माळावा असं मला वाटत नाही आहे. असं म्हणत तिने या सगळ्या गोष्टींची आधीच शाळा केलेली असते आणि तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही जिंकू द्यायचं नाही, म्हणून तिने काचांचे तुकडे तिथे टाकलेले असतात. आणि बिचाऱ्या इकडे माहितीच नसतं की हे सगळं काय होतंय. आणि काव्याच्या आणि पारच्या दोघांच्याही पायात काचा तिथे हे होतात, मग त्यांना दोघांनाही त्रास होतो. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा काव्या आणि पार्थ यांना सावरण्यासाठी नंदिनी आणि जीवा दोघंही धावत येतात त्यांची मदत करायला. आणि मग दोघांचंही असं म्हणणं असतं की नाही, ही शर्यत कधीच होऊ शकत नाही, आमच्या दोघींमध्ये कधीच शर्यत होऊ शकत नाही,
कारण काहीही झालं तरी आम्ही दोघी एकत्रच आहोत असं ती आवर्जून सांगत असते. आणि मग मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते. आणि त्याचबरोबर त्या दोघींचा जो काही संसार आहे तो मात्र पाहण्यासारखा असतो. इकडे रम्या म्हणत असते की एवढे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आणि या सगळ्यामध्ये आपल्यालाच काहीतरी विचार करावा लागणार आहे. आणि मग मात्र रम्या म्हणू लागते की मला असं वाटतंय की काहीही झालं तरीही आता या दोघांना वेगळं करायचं आहे आणि या दोघांना वेगळं करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपल्याला करावं लागणार आहे. कारण आता पुढचा डाव आहे तुमच्या जोडीमध्ये आपण काहीच करू शकत नाही, कारण तिचे सगळे डाव फेल झालेले असतात. तिचं म्हणणं असतं की ह्या दोघांना जर वेगळं करायचं असेल तर त्या दोघांमध्येच फूट पाडली पाहिजे. आता रम्याचा नक्की पुढचा काय डाव आहे, ती काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.